निधी वाटपाचा वादग्रस्त मुद्दा महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निकाली काढण्यात आला। जिल्हा विकास निधीवर आता आमदारांचं 70% नियंत्रण असेल तर पालकमंत्र्यांचं 30% असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत झालाय। विकासाकरता 70% निधी आमदारांना थेट देण्यात येईल तर 30% निधी पालकमंत्र्यांकडे राखीव असेल। त्या निधीचं पालकमंत्री समान वाटप करतील असं सूत्र ठरवण्यात आलंय। त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणात गदा आल्याची चर्चा आहे। अधिकारात कपात असं नाही आहे। शेवटी पालकमंत्री हे बाहेरनं त्या जिल्ह्यावर नेमले जातात। स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत, मग खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे सदस्य, शेवटी जर त्यांना त्यांच्या इथल्या प्रश्नांची कधी स्थानिक असल्यामुळे जास्त जाण असते, त्यांच्याकडनं अपेक्षा लोकांच्या जास्त असतात किंवा ही कामं पूर्ण व्हावीत आणि त्याप्रमाणे समन्वय समितीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि हा पूर्वीप्रमाणेच आहे। असं काही कपात केली असं नाही। तिन्ही पक्ष आज आम्ही एकत्र असताना, आमचे घटक पक्ष आमच्या सोबत असताना एक फॉर्म्युला ठरवलेला आहे आणि हा फॉर्म्युला तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा फॉर्म्युला अंतिम केलेला आहे। आमची जी समन्वय समिती आहे त्यांच्यामार्फत हा फॉर्म्युला अंतिम करून हा जे आमचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही दिलेला होता आणि सगळ्यांच्या सहमतीने, त्यामुळे कोणाचे पंख छाटण्याचं काम नाही। शेवटी जिल्हा नियोजनचा निधी जे आमदार आहेत किंवा जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तो पोहोचला पाहिजे, ह्यासाठी नियोजन आम्ही केलेलं आहे।